आणि यानंतर एक मोठी बातमी आहे, रेखा गुप्ता यांचं नाव दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडनं निश्चित करण्यात आलेलं आहे। लवकरच शपथविधी सोहळा सुद्धा पार पडणार आहे। गेले काही दिवस सस्पेन्स कायम होता की मोठ्या बहुमतानंतर भाजप मुख्यमंत्रीपदी कुळाला विराजमान करणार, तर एक महिला दिल्लीच्या मुख्यमंत्री बनतायत। याआधी शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजवलेली आहे आणि आता रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती मिळते। दिल्ली निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं। आम आदमी पक्षाचा एक प्रकारे सुपडा साफ झाला आणि त्यानंतर भाजपच्या कोर टीमनं विचारमंथन करून रेखा गुप्ता यांचं नाव दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केल्याचं कळतंय। प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कोण आहेत रेखा गुप्ता ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील? नुकतीच विधिमंडळ पक्षाची बैठक झाली। या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये आरएसएस मध्ये सक्रिय सहवास असलेल्या रेखा गुप्ता ज्या शालीमार बाग विधानसभेच्या आमदार आहेत, त्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं आहे। त्यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी जो आहे त्यांचा 29,595 मतांनी पराभव केला होता। त्यांचा जर राजकीय प्रवास जर बघितला आपण, त्या दिल्ली विद्यापीठाच्या शास्त्र संघाच्या सचिव देखील होत्या, त्या भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली युवा मोर्चाच्या सचिव देखील होत्या, सोबतच जर बघितलं तर राष्ट्रीय सचिव देखील होत्या। ती उत्तरी प्रीतमपुरा हा वार्ड जो आहे तिथून त्या नगरसेवक झाल्या होत्या। त्यानंतर सोबतच जर बघितलं 2010 मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी सदस्य झाल्या आणि सध्या रेखा गुप्ता या भारतीय जनता पक्षाचं महिला मोर्चा आहे त्याच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे। आणि रेखा गुप्ता यांचा 2015 आणि 2020 मध्ये निवडणुकीत पराभव झाला असला तरी यावेळेस त्यांनी सगळ्यात मोठं नाव असलेलं वंदना कुमारी यांना साधारणतः 11,000 मतांनी पराभव केला होता आणि त्यामुळे रेखा गुप्ता यांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे। सलग वंदना कुमारी यांचा दुसऱ्यांदा पराभव करून आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29,595 मतांनी पराभव करणारे जर बघितलं तर त्या रेखा ज्या आहेत, बरोबर आहे, रेखा गुप्ता यांच्या नावाला पक्षानं पसंती दिली। प्रशांत, काही खास कारण महिला नेत्याचं नाव मुख्यमंत्रीपदी निश्चित करण्यामागे? यासोबतच जर बघितलं तर विजेंद्र गुप्ता देखील हे जे आहे हे विधानसभेचे अध्यक्ष होणार आहे आणि परवेश वर्मा जे आहे ते उपमुख्यमंत्री होणार आहे। हे जर बघितलं, हे दोन अतिशय महत्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत।